पाऊल टाकावे त्याने कल्याण कल्याण जीवावर समान गंभीरमान स्वामींच्या आशीर्वादाने मारुतरायाच्या आशीर्वादाने आणि समस्त टाकळीमयातले जे देवस्थान असतील त्यांच्या आशीर्वादाने चाललेला हा सत्संग गुरुपौर्णिमेनंतरचा पहिला सत्संग आहे आपला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमेला टाकळीमया ग्रामस्थांच्या वतीने आणि आपला टाकळीमया चिदंबर परिवाराच्या वतीने सगळ्यात मोठी दिंडीचा मान जो आपल्याला मिळाला आहे त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. अतिशय उत्कृष्ट अतिशय नियोजनबद्धता आणि सगळ्यांनी झोपून काम केलं. म्हणजे आमच्या परिवाराने केलं, लेडीज परिवाराने केलं, त्याच्याबरोबर ग्रामस्थांनी पण आपल्याला साथ दिली. भरपूर मोठ्या प्रमाणात दिंडी आपली निघती. माझ्या हिशोबाने टाकळीमयातून सगळ्यात मोठी दिंडीचा मान जो असेल कुठं पण निघताना तो माझ्या हिशोबाने चिदंबराच्या दिंडीचाच मान असायला पाहिजे असं मला वाटतं. कारण इतकी मोठी दिंडी राहुरी दिंडी आली. राहुरी दिंडी आल्यानंतर शिवाजी चौकात पहिला माणूस तर शेवटचा माणूस हा शनी चौकात होता. इतकी मोठी दिंडी आणि सगळेच भरभरून निघाले. असं कोणालाही वाटलं नाही की आम्ही चालत नाही येणार. भरपूर लोक चालत आले आणि त्याचं सत्कार्य म्हणजे काय की प्रत्येकाला त्याचा आनंद मिळाला. प्लस आपल्याला 4 किलोमीटर एक्स्ट्रा चालावं लागलं कारण की नदीला पाणी आल्यामुळं आपल्याला बाहेरून पहिल्यांदा दिंडी घेऊन जाता आली. पण तरी सुद्धा आपण सगळेजण वेळेत गेलो. वेळेत सगळ्या गोष्टी झाल्या आणि हे सगळ्या गोष्टी घडल्या चिदंबर स्वामींच्या आशीर्वादाने. मुळात सत्संग करायचा आपल्याला. सत्संग म्हणजे मी प्रत्येक वेळेस सांगत असतो संतांचा संघ. सत्संग म्हणजे काय ज्ञान वाटणं नाही. सत्संग म्हणजे तुमच्या आमच्या आयुष्यात जे काही घटना चालल्या त्या घटनेवर आपण बोललं पाहिजे. त्या घटनेवर आपण सगळ्या गोष्टीचा सारांश केला पाहिजे. आपण जो जे गोष्ट करतो आपण पावली खेळतो. हे ज्या पावल्या खेळतो याच्यामध्ये काय असतं एक एनर्जी असते. ती एनर्जी आपण जाताना कुठे घेऊन गेलं पाहिजे आपल्या घरी घेऊन गेलं पाहिजे. एनर्जी तुम्ही इथं सोडून जाऊ नका. आपण संत संघ का करतो की आपण या संतांच्या संघांमध्ये राहून आपण जे काही बोलणं चालू आहे आपल्या ज्या काही गोष्टी आज बोललोय याचा कुठेतरी आपल्या आयुष्यात सुद्धा काय केला पाहिजे आपण बदल करून घेतला पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाच्या आयुष्यात बदल केला तर आपल्या सत्संगाचा 100% फलित होऊन जाईल. आपण जे काही गोष्टी करतोय आपण जे काही वागतोय आपण जे काही बोलतोय हे जगाच्या कल्याणासाठी काहीतरी त्याचा उपयोग होईल याचा कुठेतरी प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आणि आपण गुरुकृपेच्या छायेत चाललोय. गुरुकृपेची छाया जर आपल्या डोक्यावर येत असली तर ती छायाचं छत्र आपण घरापर्यंत नेलं पाहिजे. आपण काय करतो छत्र इथंच ठेवून जातो. आपण इथपर्यंत आलं की आपण असं तल्लीन होऊन जातो की आपल्याला असं वाटतं की चिदंबर आता आपल्या काय झालंय शरीरात आला. आणि आपण इथं गेल्यानंतर आपण प्रत्येक जण प्रपंचाच्या गाड्यात रंगून जातो. प्रपंचाच्या गाड्यात प्रत्येकाने रंगायचंय पण तो प्रपंचाच्या गाड्यात रंगताना परमार्थही चालू ठेवला पाहिजे. कारण की परमार्थच आपल्याला प्रपंच चांगला करायला लावतो. प्रपंच परमार्थ कधीच चांगला करायला लावत नाही. जितका गाडा प्रपंचात तुम्ही टाकला ना तितकं तुमचं परमार्थ कमी होत जातं आणि जितकं परमार्थ जास्त करायला लागताल तुमचा प्रपंच चांगला होत जातो. त्याच्यामुळे प्रत्येकाला माझं एकच सांगणं आहे की तुम्ही प्रपंच जे करताय ते प्रपंच करत असताना परमार्थ करता नामस्मरण करत जा. मी तुम्हाला शेती करत असताना पण मी प्रत्येकाला एक गोष्ट सांगत असतो. शेती करत असताना पण तिथं शिवचिदंबर जप करा. अन्न करत असाल घरामध्ये तिथं पण शिवचिदंबर जप करा. कोणाशी न बोलताशी शिवचिदंबर नामस्मरण जे करताल ज्यावेळेस अन्न तुम्ही शिजवता त्या शिजवताना तुमच्या मुखात जर शिवचिदंबर जप असेल तर ते अन्नात शिरलं जातं आणि ते सात्विक अन्न जर तुम्ही सगळ्यांनी खाल्लं तर तुमच्या बुद्धीमध्ये सात्विकता येते आणि चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येतात. आपण शेती करत असताना शिवचिदंबर जप करत 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 जर आपण रोप लावलं तर तशाच रोपामध्ये काय होतंय फळझाडं निर्माण. रोप जसं लावल तसं काय होतंय आपण समज जर लावला चिक्कू येईल का त्याला आंबा जे लावल ते. त्यामुळे नामस्मरण रूपी जर तुम्ही झाड तुमच्या घरात लावलं तर तुमच्या घरामध्ये सगळं काही
जे काय फळ येतील ते नामाचे येतील. आणि ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांनी सगळ्यांनी एकच सांगितलं, नामा करता मंत्र नाही वेदशास्त्र देतील. नामस्मरणच तुम्हाला तारणार आहे. नामस्मरणा व्यतिरिक्त तुम्ही दुसरं आयुष्यात काही करू नका. पण आपण काय झालंय आपल्या आयुष्यामध्ये नामस्मरणा व्यतिरिक्त आपल्याकडे भरपूर काही गोष्टी. आपण नामस्मरण बाजूला ठेवून आपण म्हणतो गुरु कुठे नामस्मरण करताय, कोणाला एवढा वेळ. पण मी तुम्हाला सांगतो ही जी गर्दी आत्ताची ही सगळी नामस्मरणाच्या जोरावर. 7 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी जेव्हा देशवटीत आम्ही बसलो होतो, देशवटीत आम्ही आता स्वामी आशीर्वादाने हे बोलायला सुरुवात केली, तेच लोक म्हणायचे की काय कोण बाबा आहे बाबा, काय सांगतो शिवचिदंबर जप कर. शिवचिदंबर जप केल्यानंतर कुठं काय होतं का. पण आज प्रत्येक जण आहे, मी जर म्हणलो 1 लाख शिवचिदंबर जप करा, हो गुरु करतो. 2 लाख करा, हो गुरु करतो. कारण की त्यांना कळलं की हे शिवचिदंबर जप केल्यानेच आपलं काम होणार आहे, दुसरं तिसऱ्याने काही होणार नाही. कारण की सगळे ब्रह्मांड फिरून आलेले तुम्ही लोक आहे, सगळे बाबा लोक कुडून पिलेले, सगळ्यांकडे सगळे जाऊन आलेले. आता लक्षात आलेले कुठंच काही होत नाही. जे काय होईल ते चिदंबराच्या दरबारातच होईल, बाकी दुसरीकडे होणार नाही. कारण का हे चिदंबराच्या दरबारात फक्त एकच गोष्ट सांगितली जाते, काय नामस्मरण करा, पारायण करा, याच्या व्यतिरिक्त काही करू नका. कारण की काय गंडे दोरे लिंबाने काही होत. गंडे लिंब दोरं तुम्ही जर किती वापरले तर तुम्हाला तुमच्यावर साईड इफेक्ट व्हायला सुरुवात होतात. आणि त्याचे साईड इफेक्ट इतके डेंजर होतात की तुम्ही तर जातातच, तर तुमच्या 7 पिढ्या घेऊन जातात. त्यामुळे प्रत्येकाने एक लक्षात ठेवा, थोडा वेळ लागेल. पण मी जे बघतोय, मी जे माझ्या डोळ्यात देखत बघतोय त्याला वेळ पण लागत नाही. म्हणजे असं पण नाही की चिदंबर केल्यामुळे वेळ लागतो, हे पण नाही. स्वामींच्या आशीर्वादाने कोणाला 5 दिवसाचं, कोणाला 8 दिवस, कोणाला महिन्याभरात, कोणाला 1 वर्षात, कोणाला 6 महिन्यात, प्रत्येकाचे काम होत चालले. पण चिदंबर हा फक्त कामापुरता मर्यादित ठेवू नका. चिदंबर आपल्याला घरात घेऊन जायचं, चिदंबर आपल्याला घरात घेऊन ठेवायचं आणि चिदंबराची सेवा आपल्याला घरात बसून करायची, हे डोक्यात द्या. काम झालं की चिदंबर संपला हा बुद्धीमधला विषय काढून टाका. कारण की काम कधीच संपत नाही. माणसाच्या आयुष्यामध्ये काम कधी संपत नाही. कारण मी माझ्या डोळ्यात देखत बघितलेलं आहे, एक झालं की दुसरं होतंय, दुसरं झालं की तिसरं निघतंय, ते झालं की 4थं निघतंय, 4थं निघालं की 5वं निघतंय. आणि हा कामाचा सपाटा हा कधी संपत नाही. त्याच्यामुळं नामस्मरण आणि पारायण चिदंबराची जर तुम्ही करत राहाल तर तुमच्या आयुष्यामध्ये दुःख राहणार नाही. आणि परत दुःखाची परिभाषा काय, आपल्याला दुःखाची परिभाषाच कळलेली नाही. दुःख म्हणजे काय, आपण किरकोळ वादाला पण, आपल्या किरकोळ गोष्टीला पण आपण दुःख म्हणतो. ते दुःख नाही, ते प्रपंचात राहिले की तुम्हाला तेवढं दुःख हे भोगावंच लागतं. असं कोणताच नाही. देवाला जे चुकलं नाही तर तुमच्या आमच्या सारख्याला काय चुकलं नाही. देव सुद्धा याच्यातून चुकले नाही. आपण तर मनुष्य, आपण तर रोज खोटं बोलतो, रोज काही काही चुकीच्या गोष्टी करतो. मग त्या चुका करत असताना आपल्याला काय भोगायचं हे पण आपल्या लक्षात येत नाही. 1000 वेळा सांगितलं की आपण करत आहोत, आपण काय करतोय काय नाही करत, या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात आल्या पाहिजे. आपण एखाद्याशी बोलतोय, त्या बोलल्यानंतर आपल्या त्या गोष्टीचे किती परिणाम आपल्या आयुष्यावर घडतील याचा पण आपण विचार केला पाहिजे. सगळ्यात महत्वाची, निंदेचं घर नसावं आपल्या जवळ. सारखी आपण लोकांची निंदा करू नये. निंदा करत गेली तर ज्याची निंदा करतो त्याचं पाप कमी होतं, आपलं पाप वाढत जातं. कोणाविषयी वाईट बोलू नका, कोणाचंही वाईट चिंतू नका, शेजारच्याचा बांध करू नका. कारण काय होतंय, 10 एकर जमीन असते एखाद्याला, 1 एकर पडीक ठेवीन तो, पण त्याच्या बांधावर जाऊन बसत. आता आपल्याला देशवंतीचं उदाहरण आहेच आपल्याला, आहे की देशवंतीला आपल्याला मंदिरात जाताना किती मोठी जागा आहे की 2 एकर, सगळं संपलंय. लोकांचं सगळं तिथं आतमध्ये पडीक आहे, पण ते घेऊन बांधावरच रोप लावते. का? जीव चाललाय. काही नाही हो. प्रत्येकाने एक लक्षात ठेवलं पाहिजे की हा देवच देत असतो, हा देवच काढत असतो. हा देव काय करत असतो, तुम्हाला सगळ्यांना जे देतोय ना, हा देवच देतोय. तुम्ही कोणीही असं काही तुमचं ब्रह्मांडाचं पुण्य बघून आलेलं नाहीये की तुम्हाला इथं सगळं मिळणार आहे, इथं काहीच मिळणार नाही. हे करत असताना एक लक्षात ठेवा,
मागचा पुण्याचा साठा आहे म्हणून आपलं चांगलं चाललंय. ह्या जन्मी चांगलं नाही वागले तर पुढचा जन्म हा सगळ्यात डेंजर होईल. त्याच्यामुळे चांगलं वागायचं शिका, चांगलं बोलायचं शिका. कोणाबरोबर आपण कसं वागतोय हे सुद्धा ह्या जन्मातलं तुम्हाला भोगायचंय. ह्या जन्मातलं आता इथंच भोगायचंय. पुढचा जन्म मिळायचं काही इतकं सोपं राहिलं नाही. पुढच्या जन्मी मनुष्य जन्म मिळेल हे त्याहून अवघड आहे. मिळाला गाढव डुक्कर तर मग काय बोलायचा विषय नाही. मग काय हा मारतोच आहे, तो दगड मारतोच आहे, त्याचा विचार करू नका. मग कर्म असे करा की देवालाही कळालं पाहिजे की आपण देत असताना हा चिदंबराचा भक्त याला नेताना एवढं सोपं नाही. कारण महास्वामींनी सांगितलेलं आहे, माझा धाकमानी त्रिभुवनी लोक यम कुंभी पाक धाक. यमाला सुद्धा चिदंबराचा धाक. माझा धाका असे राक्षस देवास. चिदंबरांचा धाक राक्षसाला तर आहेच पण देवांना सुद्धा आहे. का ते चिदंबराचं नावच इतकं मोठं आहे. आता परवा दिवशी सागरने व्यास पुराणातलं छोटस टाकलं. व्यासांनी काय लिहिलेले सगळ्यांनी वाचत चालला पाहिजे. आपण चिदंबराचा जो ग्रुप केलाय त्याच्यात सुंदर सुंदर माहिती टाकतात, अभिजित टाकतो. परवा दिवशी सागरने मला फार चांगलं वाटलं की व्यासांनी जे लिहिलेलं आहे ते व्यास पुराणातली ती कथा टाकली चिदंबरांची. एक लक्षात ठेवलं पाहिजे, हे काय कोणतं रेग्युलर विषय नाही. व्यास मुनी हजारो वर्षाहून अधिक होऊन गेले आणि चिदंबराचा अवतार काय आता 500-600 वर्ष झाले असतील. स्वामी समर्थ महाराजांचा अवतार कार्य आणि चिदंबर स्वामींचा अवतार कार्य साम्य. मग त्या अवतार कार्यामध्ये एक लक्षात ठेवा, व्यास मुनीने हजारो वर्षापूर्वी जे लिहून ठेवले चिदंबराबद्दल तो अवतार कार्य. आणि अजून अवतार पूर्ण झालेला नाही. अजून 45 वर्ष चिदंबर स्वामींचे बाकी. आणि तो अवतार आता धारण करणारे स्वामी. आणि तो अवतार धारण करण्यासाठी जे आपण ज्ञानोबा तुकाराम करतो ना ते ज्ञानेश्वर माऊली स्वतः 9 लक्ष पताका घेऊन येणारे. आणि ती पताका तशी देशवंडीची असेल, तशी टाकली मियाची पण असेल, तशी तांब्याची पण असेल, तशी माझ्या हिशोबाने करत आपले काय करतगावची पण असेल, कवठ्याची पण असेल, वाघोलीची पण असेल, वांबोलीची पण असेल, उमऱ्याची पण असेल, पिंपरी अवघडची पण असेल. आणि असंख्य जे आपले गाव कनेक्टेड आहे प्रत्येकाची ती पताका आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी फार मला आनंद झाला. मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पण सांगितलं, पुढच्या सत्संगाला पण सांगितलं. गुरुपौर्णिमे दिंड्या ज्यावेळेस देशवंडी दिंडी करत होत्या त्यावेळेस मी प्रत्येक दिंडीला भेटत होतो. आणि देशवंडीतून मागून गाड्यावर लोक येत होते. तिकडून पण दिंड्या, इकडून पण दिंड्या. दिंड्या इतक्या मोठ्या होत्या सगळ्या की दिंड्याचं स्वरूप इतकं सुंदर होतं. सगळे पांढरे शुभ्र कपडे, भगवा पताका, चिदंबराचा नामघोष आणि इतकी लांब लांब पर्यंत गर्दी की देशवंडी व्यापून टाकलं होतं ते. आणि देशवंडीतला माणूस चालला होता. मी पुढे दिंडी गाडीवर होतो, त्याला काय माहित नव्हतं मी ते. तो माग म्हणत होता, अरे देशवंडीचं भाग्य उजळलं राव म्हणे. देशवंडी म्हणजे प्रति पंढरपूर वाटायला लागली. कारण जसे विठ्ठलाला लोक जातात तसे लोक सगळे देशवंडीला यायला लागले. फक्त किती दिंड्यांमध्ये 6 दिंड्यामध्ये जर ते पंढरपूर लोकांना वाटायला लागलं, ज्या दिवशी हजारो दिंड्या ज्या दिवशी चिदंबराच्या देशवंडीत येतील त्या दिवशीचं काय व्यापक स्वरूप असेल. आणि एक आनंदाची बाब एक लक्षात ठेवायची, ज्यावेळेस असे हजारो दिंड्या तिथे येतील तरी जे मान टाकळीला आहे, जो मान वाघोलीला आहे, जो मान कवठ्याला आहे, जो मान करतगावला आहे, जो मान तांबेऱ्याला आहे, जो मान वांबोलीला आहे, तो मान जगात कोणत्याही दिंड्यांना मिळू शकत नाही. कारण का या दिंड्यांनी सुरुवात केलेली. या दिंड्यांनी काय केली? सुरुवात केली. आणि मग ते सुरुवात केलेल्या दिंड्यांचा मान हा दिंड्यांचा मानच असतो. ह्या दिंड्यांचा मान कोणी घेऊ शकत नाही. कितीही दिंड्या तुम्ही पंढरपुरात जाऊ द्या, पण जोपर्यंत ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांच्या दिंड्या जोपर्यंत आतमध्ये येत नाही तोपर्यंत दिंड्या जाण्याचा आनंद कोणाला मिळत नाही. असंच तुमचं होणार. जोपर्यंत टाकणीची दिंडी आतमध्ये येत नाही तोपर्यंत देशवंडीच्या मान आपल्याला चिदंबराचा काही मोठा राहणार नाही. कारण का की आपण ज्या मनापासून गोष्टी करतो ते भगवंताला आवडत असतात. भगवंत तुमच्या एक लक्षात ठेवा, तुमच्या गर्दीचा भुकेलेला नाही, तुमच्या दर्दाचा भुकेला आहे, तुमच्या भक्तीचा भुकेला आहे. तुम्ही किती दर्दी आहे चिदंबराबद्दल, तुम्ही किती आत्मीयतेने चिदंबराची दिंडी घेऊन जाता याला फार महत्व आहे. दिंड्यात लागल तेवढे येणार आहे.
पण मनापासून कोण दिंडी आणतं तर मी ह्या वर्षी तर 100% श्रेय तांबेऱ्याच्या दिंडीला देतो, कारण की अतिशय मनापासून पहिल्या वर्षी आणली आणि दिंडी इतकी सुंदर आणली आणि इतकी सुंदर आणि प्रभावी दिंडी असेल की प्रत्येकाला आनंद होईल. मला तांबेऱ्याची दिंडी ज्या दिवशी हायवेने चालली होती लोक म्हणायचे फार वर्षापासून दिंडी दिसती, एकदम सगळं शिस्तबद्धता सगळ्या गोष्टी प्रॉपर केल्या. पहिल्या वर्षाला लोकाला माझ्या टाकली मी पहिल्या वर्षी माझे 70 लोक निघाले मला आठवतं, कारण की पाऊस झाला होता, पावसाची 10-12 लोक थांबलेले होते. मी त्या दिंडीला भेटायला आलो होतो, मला पण पटकीन सगळे चालायला लागले. मी आलो 2 मिनिटात पाऊस संपला आणि लोक चालायला लागले. त्यावेळेस देव किती दिंडीत किती लोक होते बरोबर आहे, कोण 55 होते बरोबर आहे, 70 लोक कमी होते 70. तू आता काय तू आता दिंडीला 70. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवायचं की प्रत्येकाने जो आनंदाने सोहळा जो घेतला, जो आनंद तिथं झाला, सगळ्यांना तो आनंद मिळाला. आम्हाला एक जाणवतं तिथं की जसं माणसांना आनंद घ्यायचा असतो तसं लेडीजला पण तिथे आल्यानंतर आनंद घ्यायचा असतो. पुढच्या वर्षी 100% आम्ही त्याची सोय पण तशी तयारी करणार आहे की दिंड्या 3च वाजता आल्या पाहिजे आणि 3:30 वाजता आपण जी भेट बाहेर घेतो ती भेट आपण देशवंडी स्वामींच्या समोर घेणार आणि तिथं जो काय जय घोष करायचा तो आपण तिथं करायचा. आणि ते करत असताना दोन्ही ग्रुप एकत्र राहतील, म्हणजे लेडीज पण राहतील, कारण की काय होतंय जेंट्स लोकांना थोडी मजा जास्त करते, त्यामुळे आमच्या लेडीज जरा थोड्याशा नाराज होतात, कारण काय ते म्हणतात गर्दी आमची जास्त आणि माझ्या कोण करतात जेंट्स लोक. तर तो सरकारने सुद्धा लेडीजला जास्त प्रमाणात टक्का दिल्यामुळे पुढच्या वर्षी आपण आपल्या देशवंडीच्या सुद्धा लेडीजला जास्त टक्का देऊन आपण काय करणार आहे, प्रत्येकाचं मनापासून जो आनंद सोहळा तिथं फुगड्या खेळल्या पाहिजे, पावल्या खेळल्या पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथं करणार आहे. त्याच्यामुळं पुढच्या वर्षीच्या गुरुपौर्णिमेची वाट बघूया, आहे की नाही. पुढच्या वर्षी गुरुपौर्णिमा वाट बघितली पाहिजे ना. मला सुंदर अशी करपेची एक मुलगी आपली कोणाची जालूची पत्नीच नाही ती, जालूची पत्नी ना, ती मागच्या वेळेस मला फार भारी म्हणली. म्हणलं अगं यायचं का नाही याला गुरुपौर्णिमेला, ते गुरु वर्षभर तिचीच वाट बघत असते. विचार करा, प्रत्येक जण वर्षभरात कशाची वाट बघतो, तसे सगळेजण पांडुरंगाची वाट बघतात पंढरपूरला जायचं, तसे आपले सगळे लोक चिदंबराची वाट बघतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी. कारण मला दिंडी घेऊन जायची, मला दिंडीत पायी चालायचंय आणि ते पायी चालायचा आनंद जो काय आहे तो वेगळाच आहे. त्यामुळे पायी हळूहळू चाला, मुखाने चिदंबर बोला आणि ह्या चिदंबराच्या नामस्मरणात चिदंबराच्या गदरातच आपल्याला काय करायचंय, दिंड्या ह्या पुढे घेऊन जायच्या. आता काय चालू आहे, श्रावण चालू आहे. महादेव माझे फार नाही झालं महादेव मंदिरात गर्दी नाही. म्हणजे मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी महादेव मंदिरातली गोष्ट काहीतरी उपासना सांगितल्या होत्या, आमचा बंधू म्हणे गुरु 3:30 वाजल्यापासून लोक त्या महादेव मंदिरात इतके तुडून भरलेले, तुम्ही उपासना सांगितल्या, मला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत दर्शनच करता नाही. म्हणून तुम्ही सांगितलं नाही यावेळेस. आपण सांगितलं होतं मी, नाही मी सांगितलं होतं, पण माझ्या हिशोबाने मागच्या सत्संगात थोडं कमी सांगितलं, पण नव्हतं सांगितलं, देशवंडीच्या सत्संगात सांगितलं. कारण की लक्षात ठेवा, ही श्रावणातली उपासना सगळ्यात फलदायी उपासना सांगितलेली. ह्या श्रावणामध्ये जितकं तुम्ही उपासना करताल, जितक्या काही गोष्टी करतात, त्या गोष्टीला तुम्हाला दुप्पट महत्व सांगितलेलं आहे. तुम्ही एकदा जर शिव चिदंबर म्हणलं तर त्यांना 2दा इन्क्लूड केलं जातं. त्याच्यानंतर तुम्ही जर महादेवांना पाण्याचा अभिषेक, दुधाचा अभिषेक, त्याच्यानंतर बेलाचं पान, त्याच्यानंतर पांढरं फुल आणि खाली बसून 11 कापूर जाळले तर महादेव अतिशय जास्त प्रसन्न होतो. महादेवाला दुसरं तुमचं काही नको, फक्त पाण्याची धार पाहिजे. काय पाहिजे? पाण्याची धार. पाण्याची धार ज्या महादेवावर अखंड चालू आहे ते पाण्याचं धार धरलेलं शिवलिंग कधी पण जागृत शिवलिंग म्हणलं जातं. बेलाचे 3 असलेलं पान हे ज्यावेळेस तुम्ही अर्पण करता त्यावेळेस महादेव थोडे शांत होतात. त्याच्यानंतर उत्तर भागामध्ये अशोका सुंदरीला तुम्ही जर तिथं सुंदर असं चंदन लावलं ते शांत होती. महादेव खुश सगळ्यात जास्त कधी होतात की त्यांची जी लाडकी मुलगी अशोका सुंदरी, तिचं जितकं तुम्ही तिथं हे करताल, तिच्यावर पाण्याची धार धरताल, तिला ते चंदन लावताल, तिथं पांढरं फुल अर्पण करता, त्याच्यानंतर महादेव तुमच्यावर सगळ्यात जास्त खुश होतात.
महादेवाच्या पाण्याची धार धरत असताना 3 वेळा नर्मदे हर हर, नर्मदे हर हर, नर्मदे हर हर, 3 वेळा जर नर्मदे हर हर म्हटलं तर महादेव खुश होतात. हे सगळं सोपं आहे. मी तुम्हाला का सांगतो की हे आज 2 दिवस गेले आपले, पण याच्यानंतर आपण ते करा. प्रत्येकाने महादेवाची सेवा 365 दिवस केली पाहिजे. पण नाही शक्य 365 दिवस, तर कमीत कमी 1 महिना तरी आता महादेवाची सेवा करा. पण ती सेवा इतकी चांगली करा, मनापासून करा, की त्या महादेवांना सुद्धा वाटलं पाहिजे की चिदंबराचे आपण कोण आहात, सेवकांनी माझी सेवा केली. मग ती धार धरत असताना जेव्हा शिवचिदंबर तुम्ही जप करताल तेव्हा साक्षात महादेवाला सुद्धा आनंद होतो. कारण की व्यासांनी सांगितलेले, एकदा शिवचिदंबर जर म्हणले तुम्हाला 500 कोटी ओम नमः शिवाय म्हणल्याचं पुण्य मिळेल. मग तुम्ही 11 वेळा शिवचिदंबर म्हणलं तर किती वेळा झालं? हे कोणी चिदंबरांनी नाही सांगितलं बरं का, व्यास मुनींनी लिहून ठेवलेले. आणि जे कोणी व्यास मुनी माहित नसतील तर मी तुम्हाला स्कंद पुराण देतो. त्या स्कंद पुराणात व्यासांनी या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. आणि ते व्यासांनी काय काय लिहिले हे तुम्ही वाचा. प्रत्येकाने त्याच्यावर अवलंब केला पाहिजे. प्रत्येकाने त्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घेतल्या पाहिजे. पवित्र स्थान आहे, महादेवाचं पवित्र स्थान आहे. त्या पवित्र स्थानावर आपण जाऊन काय केलं पाहिजे, फक्त काय आपल्या घरातून एक जल लोटा. आणि ह्या श्रावण मासात जर 2 तांब्या भरून जर पाणी घेतलं, 2 तांब्या भरून, आणि दोन्ही एकत्र केले, आणि त्याच्यातून जर एक धार जर महादेवावर जर घेतली, तर गंगाचं स्नान घातल्याचं तुम्हाला पुण्य मिळतं. किती सोपं आहे बरं. 2 तांब्या भरून पाणी एकत्र करा, 2 तांबे एकत्र करू, दोन्ही एकत्र करा, आणि त्याच्यातून एक धार फक्त महादेवाच्या शिवलिंगावर आली पाहिजे. महादेवाला गंगेचं स्नान केल्याचं पुण्य होतं. तुम्हाला किती पुण्य? महादेवांना गंगेचं स्नान घ्या तुम्ही केलंय, करू घातलंय, तर तुम्हाला किती पुण्य लागेल. हे सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. एखादं काम होत नाही, आपल्याला काम करून घ्यायचंय, ते बेलाच्या पानाला मध 3 पानं जिथे एकत्र होतील मध लावा. महादेवांना श्रावणामध्ये जितके दिवस असतील तितके दिवस कंटिन्यू ते पान अर्पण करा. तुम्ही जे काम मागताल ते काम तुमचं 100% महादेव श्रावण व्हायच्या अगोदर पूर्ण करेल. पण आपण केलं पाहिजे. लग्न जमत नाही, फार सुंदर पर्व काळ. हळद घ्यायची, हळद टाकायची त्या पाण्यामध्ये, त्याची धार धरायची, ती धार धरत शिवचिदंबर जप करायचं. महादेवांना ते सगळं आवडतं. अशोका सुंदरीला हळद लावायची, म्हणजे तुमच्या घरात लवकर हळद लागली. त्यातली थोडी हळद घरी घेऊन यायची, रोज सकाळी आंघोळ करायच्या आधी लावायची, आंघोळ करायची. फार सुंदर. काय होतं माहिती का, तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी बिना पैशाच्या, पण ते तुमच्या लक्ष देत नाही. मी माझ्या हिशोबाने हे भरपूर वेळा सांगितलेलं, पण जोपर्यंत मी सांगतो तोपर्यंतच माणूस एक 8 दिवस 15 दिवस करतो, पण त्याच्यानंतर परत विसरून जातो. परत अवघड. बेलाच्या झाडाला तुपाचा दिवा लावा सोमवारच्या दिवशी, तुमच्या घरातली सगळी दरिद्रता निघून जाते. बेलाच्या झाडाच्या तिथं तुपाचा दिवा लावा. किती सोपं. दर सोमवारी मागच्या पण सांगितलं मी, श्रावण महिन्यात दर सोमवारी केलं पाहिजे. दर सोमवारी ते महादेवाची पिंड करा मातीची, तिथं बेलाच्या झाडात तिथं त्याला हळद कुंकू वाहा, तिथं खडी साखर ठेवा, त्याची आरती करा. आरती करून तिथं पाण्याची धार धरून ते मोकळी मातीचे शिवलिंग केले ते विसर्जित करा. ते माती परत पुढे घेऊन जा घरी घेऊन. तुम्ही जिथं पैसे ठेवता तिथे ठेवा. बघा कशी लक्ष्मी तुमच्या घरात. सगळं सोपं आहे हो, पण करणार गुरु तुम्हाला जितका वेळ सांगायला तितका आम्हाला करायलाच वेळ. पण प्रॉब्लेम सांगायला 2-2 तास वाट बघतील माझी. सोपं हे जर आयुष्यभर केलं तुमच्या घरात प्रॉब्लेमच येणार नाही. डोकं दुखतं, पाय दुखतं, कंबर दुखतं, सोपं आहे. औदुंबर वृक्षाला जायचं, 1 ग्लास भर पाणी अर्पण करायचं, 11 प्रदक्षिणा मारायच्या, खाली बसून साईडला 11 कापूर जाळायचे. औदुंबर वृक्ष तुमच्या सगळ्या शरीरातल्या व्याधी ओढून घेतो. आपल्या लोकांची फार घाण सवय, औदुंबर वृक्षाला पाणी घालायचं, औदुंबर वृक्षाला मिठीच मारते तुम्ही. उंबराच्या झाडाला शिवू नये, उंबराच्या झाडाला हळद कुंकू वाहू नये. आपल्याकडे सरसकट आपल्या बायकांचा प्रॉब्लेम.
जिथं झाड दिसत, जिथं देव दिसत, तिथं काय दिसत, तिथं हळद कुंकू टाकणार, ती थोडी साखर घेणार, साखर टाकणार, महादेवाच्या अंगावर साखर गुळ शेंगाने फार महादेव भरला आणि ते महादेवाच्या अंगावर इतकं टाकून ठेवतात त्याला मुंगळे लागतील, सगळं होईल. अहो देवाला तुम्हाला द्यायचं ना तर मनरूपी द्यावं. तुम्ही साखर ठेवायची, थोडी साखर साईडला ठेवा. महादेवाच्या शिवलिंगावर कोणी साखर ठेवायला लावतं? मागच्या वेळेस मी कोणाला तरी किस्सा सांगितला. मी ज्यावेळेस महादेव मंदिर वैद्यनाथाच्या आमच्या शेजारी मंदिर तिथे दर्शनाला गेलो, एक जण भाविक दर्शनाला आला, तो शिवलिंगाला धरलं तिने. असं काय? मी म्हणलं आता शिवलिंगाला आता काय तोडतो का काय? असं धरलं, टप्पा 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 डोकं आदळलं तिने. मी म्हणलं काय प्रकार आहे? प्रकार समजला नाही मला. काय करत होता देवाला? परत एकदा सांगतो, कधीही देवाला टच करू नये, कधीही देवाला डोकं लावू नये. तुम्ही कुठून आला, तुम्ही कसे राहतात, तुम्हाला कोण टच करून गेलेले, तुमच्या जर सगळ्या वाईट गोष्टी जर देवाच्या याच्यात होईल तर देवाला पण त्रास होतो. देवाला त्रास झाला तर तुम्हाला पुण्य लागेल की पाप लागेल? तुम्ही पुण्य करायला देवाला जाता की पाप करायला देवाला जाता? आपल्याकडून पुण्य कमी पाप जास्त होते एवढं लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टी तुम्हाला का सांगतोय हे मी माझ्या डोळ्यात एकच बघितलेल्या गोष्टी आहेत की लोक काय करतात. म्हणून आम्ही काय केलंय, औदुंबर वृक्षाला काय केला, चौथरा बांधून घेतला. कारण का की जो येतो तो डोकं टेकतो. लेडीजनी तर त्याहून सांगतो, लेडीजनी अजिबात उंबराच्या झाडाला शिवू नये. कारण साक्षात दत्त भगवान, साक्षात चिदंबर हे चंद्र सूर्य असेपर्यंत कुठे? औदुंबर वृक्षात. मग काय होतं, तुमच्यामुळे ते त्रासदायक गोष्टी होतात आणि तुम्हाला त्याचा पापाचा घडाला. भरपूर गोष्टी सांगण्यासारख्या वेळ नसतो. प्रत्येकाला एक गोष्ट एक लक्षात ठेवा, या सगळ्याचा सारांश एक आहे. श्रावण महिना पवित्र महिना चालू आहे. या पवित्र महिन्याचा प्रत्येकाने आपल्या आयुष्यासाठी लाभ करून घ्या. आणि चिदंबर आपण करतोय त्याबरोबर महादेवाची सेवा करा. आणि महादेवाची सेवा 365 दिवस केली पाहिजे. पण कमीत कमी महादेवाची सेवा ह्या श्रावण महिन्यात 30 दिवस तरी करा. श्रावण महिन्यात काही नाही करता आला तर कांदा लसूण कमी खायचा प्रयत्न करा. ते नाही जमलं तर कमीत कमी सोमवारी उपवास करा. सोमवारी 30 दिवस उपवास केले तर फार आनंद, पण कमीत कमी सोमवारी तरी उपवास करा. सोमवारी उपवास संध्याकाळी सोडा. इतका पण जीव व्याकुळ करू नका की तुम्हाला दुपारीच भूक लागेल पाटापाटा खा. तर देव कृपेने हिंदू धर्मामध्ये उपवास फार सोपे दिलेले की आपल्याला फराळ करता येतो, सगळ्या गोष्टी करता येतात. उलट माझ्या उपवासाच्या दिवशी माणूस काय करतो, सगळ्यात जास्त खातो आणि काय म्हणतो, उपवास. आज काय उपवास. उपवासाचा अर्थ सांगतो तुम्हाला. उपवासाचा अर्थ म्हणजे असा की उपवासाचा अर्थ ज्या दिवशी तुमच्या पोटासाठी थोडासा आराम मिळावा म्हणून उपवास सांगितला. उलटा आपण ज्या दिवशी उपवास त्या दिवशी पोटाला जास्त त्रास देतो. आणि खिचडी ही बाधक ठरते आपल्याला. खिचडी खाल्ल्याने त्रास होतो, आपण खिचडीचाच मारा जास्त करतो. कारण मी बघितलं आषाढी एका दिवशी आपल्या इथं भरपूर लोकांनी 11 द्रोण खिचडी खाल्ली. मानच खाली गणूकडे पाहिलंच नाही, मी बनवून डायरेक्ट मान खाली गणूला कळाला बा कोणी कोणी खाली. गणून नाही खाल्ली, नाव घेतलं बघ तुम्ही गणूचं. काय असतं, मी नाव घेतलं ना, एक लक्षात ठेवा, त्याचं नाव नसतं. ते नाव कोणाचं घेतो मी, जो माझा माणूस आहे ना मी त्याचं नाव घेतो. कारण मला माहिती मी त्याचं नाव घेतो त्याला वाईट वाटत नाही. आता समजा नवीन माणूस आहे, माकोणी असं माकोणी जर नवीन असेल मी माकोणी नाव घेतलं, माकोणी काय म्हणतात 4 चौघात बोलून मी माझं फार काय कार्यक्रम आता नाही जायचं आपण चिदंबरला. त्याच्यामुळे नाव घेताना अशा लोकांची घेतो की त्यांना किती जरी डोक्यात दगड घातले तरी ते चिदंबर सोडू शकत नाही. अजून एक गोष्ट आपल्याला अवलंबाव करायचा आहे प्रत्येकाला. ह्या सगळ्या टाकलिंग ग्रुपसाठी जे तांबेरा ग्रुप असेल, करंजगावचा ग्रुप इथं आलेला असेल, प्रत्येकाने एक करा. इथून पुढे आता माळावर जप, लिखित जप तर चालूच आहे, पण सत्संगाला सुद्धा बसताना मला पुढच्या वेळेस जास्तीत जास्त लोकांच्या हातामध्ये जपाची माळ आणि गोमुखी पाहिजे. कारण सांगतो तुम्हाला, जितकं नामस्मरण या श्रावणामध्ये तुम्ही माळेवर करताल ना,
तितका मुक्तीचा तुमचा सगळ्या गोष्टी होत. फक्त हे बोट लावू द्यायचं नाही. जपमाळेला काय लागायचं नाही, अंगठ्या शेजारचं बोट हे जपमाळेला लागता कामा नाही, कारण की हे अंगठ्याचं बोट, अंगठ्याजवळचं बोट हे चालत नाही. हे कशाचं बोट आहे माहिती ना, हे पितराचं बोट. कशाचं? पितराचं. हे देवाचं बोट आहे, हे आपलं बोट आहे. गंध लावताना कधी आपल्याला ह्याच बोटाने लावायचा, त्याच्यानंतर ह्या बोटाच्या शेजारच्या बोटाने देवाला गंध लावायचा. प्रत्येकाचे एक लक्षात ठेवा, करंगळी जवळच्या बोटाने काय करायचं, देवाला गंध लावायचं. करंगळी जवळच्या बोटाने देवाला गंध लावायचा, त्याच्या शेजारच्या बोटाने स्वतःला गंध लावायचा. आणि हे बोट पितराचं आहे. आणि ह्या बोटाने जर तुम्ही माळ ओढली, अंगठ्याने जर माळ ओढली तर तुम्हाला 100% मोक्ष प्राप्ती होती. काय होती? मोक्ष प्राप्ती होती. पुढचा जन्म मिळत नाही. ऑटोमॅटिकली काही लोक आपण जप करतो ना, ह्याची ओढतो, जपात करतो असं ओढतो. मला पहिल्यापासून जमलाच नाही, मला ह्याच बोटाने जप जमला, अंगठ्याने. मला अंगठ्याने जप ओढला होतो. म्हणजे 100% स्वामी आपल्याला मोक्ष द्या ना. मधल्या बोटाने ना जन्म घ्यायचा परत. एक लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक एक घटना घडत चाललेल्या, त्या घटनेचा सारांश तुम्हाला सांगितला आहे. पर्व काळ चालू आहे, श्रावण महिना चालू आहे. प्रत्येकाने नामस्मरण करा, पारायण करा आणि चिदंबर नामस्मरणामध्ये गुंतून जा. आणि आपल्याकडे श्रावण महिन्यामध्ये देशवटीमध्ये शनिवारी आणि सोमवारी दोन्ही दिवस आपण पालखी सोहळा असतो. दोन्ही दिवस आपल्याकडे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दोन्ही दिवस आपण सुंदर असा कार्यक्रम करतो. तिसऱ्या श्रावणी सोमवारी महास्वामींची कावड यात्रा निघते. पुंतंब्यावरून पुढे जाऊन पाणी घेऊन येतात आणि पाणी घेऊन आल्यानंतर तिसऱ्या श्रावणी सोमवारी महादेवाला म्हणजे आपल्या स्वामींना महाभिषेक असतो. महाभिषेकानंतर पालखी होती आणि पालखी झाल्यानंतर महाप्रसाद म्हणजे खिचडीचा प्रसाद तो वाटप केला जातं. असा आपला पुढचा कार्यक्रम. हे करत असताना प्रत्येकाने एक लक्षात ठेवा की नामस्मरण हे किती प्रभावी हे तुम्ही ज्यावेळेस थोडंफार का नामस्मरण करायला सुरुवात करता त्यावेळेस तुमच्या लक्षात येतील. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवता. परत एकदा एक गोष्ट सांगतो, सत्संगाचा शेवट करूया. चिदंबर नाम घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, त्याने कल्याण कल्याण दिवा होय समाधान. चिदंबर नाव घेत आपण पाऊल टाका, तुमचं सगळ्यांच्या आयुष्यात कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हा महास्वामींचा तुम्हाला संदेश आहे. आणि तो संदेश घेऊन आपल्याला कुठं काय करायचंय, चिदंबर नामस्मरणचा प्रचार प्रसार करायचा आहे. प्रत्येकाने आपल्या बरोबर 2-2 लोक चिदंबराला जोडत राहा. देशवंडी हे आपलं माहेर घर आहे आणि आपलं टाकलेली काय आहे, त्यामुळे माहेरी जायचा जो आनंद असतो ना तो घ्यायला लागा. देशवंडीला येत राहा. देशवंडीचा चिदंबर तुमची वाट बघतोय आणि प्रत्येकाने नामस्मरण करा एवढंच सांगतो आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात.